और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेनं भाजप उमेदवाराच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना हा प्रकार समोर आल्यानं चर्चेला उधाण आलंय। कामाच्या ठिकाणी ओळख झालेल्या रोशन पांडे यांनी धमकावून 3 जानेवारी रोजी कॅम्प 3 येथील टिल्सन लॉजमध्ये बोलावून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केलाय। समाजसेविका महिलांच्या मदतीने तिने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। मला जॉबची जरूरत होती, मी जॉब शोधत होती। जॉबला मला रोशन पांडे भेटले मला। त्यांनी बोलले मी जॉब बघून देतो तुला। त्यांनी मला नंबर दिला, आम्ही नंबर संगे बोलणं चालणं झालं। मग बोलणं चालण्यामध्ये आमचं रिलेशन झालं। रिलेशनमुळे त्यांचं माझं 2-3 वर्ष संबंध झालं। मग त्याच्यावर मी त्यांना बोलली हे रिलेशन मला नाही ठेवायचं आहे, मला हे रिलेशन खतम करायचं आहे। माझ्या नवऱ्याला माहिती पडलं तर माझा नवरा मला घराच्या बाहेर काढून टाकणार, त्यामुळे तुमच्या संगे मला रिलेशन नाही ठेवायचे। मला तो धमकी द्यायला लागला। मला बोलला तो मी तुला घरी येऊन तुझ्या नवऱ्याला सांगन, नाही तर काय जो करायचं मी ते करणार। मी त्याचं नाही ऐकलं। मग त्याच्यावर त्यांनी मला नेक्स्ट टाईम फिर वापस बोललं। 3 तारखेला मला वापस कॉल केला, मला भेटायला तू आता येणार बोलले लॉजमध्ये। मी मना केलं, त्यांनी धमक्या दिली। मग मी लॉजला भेटायला गेली त्याला 3 तारखेला। 3 तारखेच्या बाद तो बोलला मला की जोर जबरदस्ती केली माझ्यासोबत त्यांनी। मग त्याच्या बाद धक्काधुक्की करून मी तिथून निघाली। ओके, आता मला मला असं कळालं की माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मी कंप्लेंट करायला गेली त्याच्याबद्दल की मला की न्याय पाहिजे। त्यामुळे मी कंप्लेंट करायला गेली की मला काल काही झालं तर त्याचं काय करू शकते। त्यामुळे मी अर्जी टाकायला गेली कंप्लेंटला। मला माहिती पडलं त्याचा दीपक पांडे भाऊ आहे, मोठा नेता आहे। त्यामुळे मी प्लीज मला इन्साफ पाहिजे, मला न्याय पाहिजे। त्याला अजून कार्यमध्ये घेतलं नाहीये, त्याला घ्या। आरोपी रोशन पांडे हा पॅनल क्रमांक 10 मधून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या दीपक पांडे यांचा भाऊ आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।